वाजलं तर दादरची स्टेशनची गर्दी बघू शकता. पुन्हा एकदा नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. नमस्कार मित्रांनो, राऊंडच्या स्टेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचं स्वागत आहे. आता माझा आवाज किती क्लिअर येतो आहे माहीत नाही, कारण ट्रॅकला जस्ट सुरुवात केली आहे आणि पाऊस आहे प्रचंड. तर मोबाईलला मी कवर कॅरी केलं आहे, त्यामुळे व्हॉईस किती क्लिअर येतं आय डोंट नो. बघत आता आपल्याला गारबेज पॉईंटला पोहोचायला किती टाईम लागतो. सकाळचे ऑलमोस्ट 9:30 झालेत आणि इथे गर्दी बघू शकता थोडा मोठ्या प्रमाणात आहे. तलावाच्या इथून पुढे आल्यानंतर अशा प्रकारे थोडंफार रॉक पॅचेस आहेत, ते आता आपल्याला क्लिअर करायचं आहे. आणि पाऊस जो सकाळपासून सुरू झाला ना, थांबायचं नाव नाही घेत आहे. पण परिसर एकदम छान असं झालेलं आहे आणि खूप सारे ट्रेकर्स मंडळी आज या पॉईंटला आलेत. तो गर्दी प्रचंड आहे. पाऊस रिमझिम आहे पण कंटिन्यू आहे. सो मला असं वाटतं की हा पूर्ण ट्रेक अशा अवस्थेतच आपल्याला कंप्लीट करायला लागणार आहे. व्ह्यू बघू शकता मागे, अप्रतिम असे नजारे आहेत. हा तिथं सुरुवात झाली आहे, पुढे आपल्याला अजून काही पॉईंट्स कवर करायचे आहेत. दाखव तुम्हाला मागचे नजारे बघा तुम्ही जरा. सो बऱ्यापैकी आता इथे असा पॅच आला आहे मातीचा आणि त्यानंतर डोंगरात बघू शकता इथे झाडे वगैरे आहेत आणि हा असा बाजूला तलाव. वाटेत मध्ये मध्ये छोटे छोटेसे वॉटरफॉल आहेत. छान असं वातावरण तयार झालं आहे पावसामुळे. सो एन्जॉय खूप करता येते. जागोजागी असे वॉटरफॉल्स आहेत. जो पाणी सर्व या तलावामध्ये जातोय. डोंगरातून वॉटरफॉल्स येतात आणि असे स्टॉल्स.
पुन्हा एकदा ट्रेक कंटिन्यू करूया. स्टॉल्सवर मॅगी, काकडी, गरम गरम विविध पदार्थ आहेत. तर तुम्हाला ब्रेक घ्यायचा तुम्ही ब्रेकही घेऊ शकता. आपण कंटिन्यू करूया. बघूया स्टेट पॅच कितीपर्यंत आहे. सो इथे आता रिव्हर क्रॉसिंग आलेली आहे. रिव्हर क्रॉसिंग करायला लागणार आहे आणि सर्वजण ग्रुपमध्ये आलेत पुढे. सो अशा प्रकारे रिव्हर क्रॉसिंग करून घेऊया. जस्ट रिव्हर क्रॉसिंग करून झाले. रिव्हर क्रॉसिंग केल्यानंतर लगेच आपल्याला हे इथली शेत जमीन लागली. सो त्याच्या बाजूने अशी वाट काढत आता आपण पुढे चाललो आहे. तिथे नदी आणि अशा प्रकारे ही शेती आहे. त्रास नाही देणार आहे आपण, कारण आपण एकदम बाजूने चाललो आहे. जिथे थोडीशी वाट आहे तिथे. आणि अशा प्रकारे आपला हा ग्रुप पाठी पण आहे. खूप छान असा व्ह्यू एन्जॉय करत आणि असे वॉटरफॉल्स आहेत मध्ये. हे क्रॉस करताना बऱ्यापैकी आपल्याला तो बुटात अक्षरशः पाणी गेलं आहे. म्हणजे लिटरली पाण्यात आहे, पूर्ण पाण्यात आहे. काय नाही चालतं, पण ग्रीप चांगली पाहिजे. त्यासाठी हे CTRचे शूज वापरतो आहे. प्रमोशन नाही आहे, पण खूप चांगले आहेत ग्रीपला. तिथून सुरू झालेला आपला ट्रॅक. रिव्हर क्रॉसिंग नंतर आपण या ठिकाणी आलो आणि तिथून असं एक चढत तिथपर्यंत आलो. आता आपण सागाच्या वाडीमध्ये पोहोचलो आहोत आणि इथून आपण आपले टिफिन पॅक करून घेतले. टिफिनमध्ये काय आहे ते तुम्हाला नंतर सांगतो, पण इथे आपण आधीच कॉन्टॅक्ट केलं होतं टिफिनसाठी. तर त्याचा कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. मग अशी लंच पॅक करून आता आपण अशा प्रकारे पुढे चालतो आहे. सो आपला आत्ताचा जो पॅच असणार आहे त्या घरापासून असं इथे तुम्हाला दिसत असेल माणसं थोडीफार. सो इथून असं कंप्लीट करत आपल्याला पुढे ते वरपर्यंत जायचं आहे. आता पुढे वर तर धोका आहे. लेट्स सी आपल्याला जायपर्यंत तिथे राहतं आहे की नाही ते बघूया आता ह्या पूर्ण ट्रेकला किती टाईम लागतो. जोरदार हवा आहे, हात पूर्ण स्टेक. दिलेल्या माहितीनुसार ट्रेकचा जो पॉईंट होता तो संपलेला. आता फक्त आपल्याला चालायचं आहे. सो आणि आजूबाजूला बघू शकता पूर्ण फॉग आलाय. सो मजा येईल आता.
सो फायनली एक 2-2.5 तास जिथे आपण लंच घेतला होता त्या ठिकाणाहून 2-2.5 तासात आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आधी थोडंसं इथे स्लिपरी आहे, सो तो भाग चालून घेतो मग तुला परत बोलतो. तर 2-2.5 तास जिथून आपण लंच कॅरी केलं आहे त्या ठिकाणाहून इथपर्यंत यायला लागलेत. सो प्लॅटूवर पोहोचलेलो आहे. फॉग खूप जास्त आहे, मध्ये पाऊस पण येतो आहे. हवेचं काय नेमत नाही. हवा खूप जास्त आहे. आवाज किती क्लिअर येतो माहीत नाही, पण जर हा व्ह्यू तुम्हाला क्लिअर दिसत असेल तर यासाठी एक नक्की लाईक आणि कमेंट करा. डोंगरातून असे असंख्य धबधबे इथे आपल्याला पाहायला मिळतातच. सध्या आपण कार्पेट पॉईंटला पोहोचलेलो आहे. खाली गावं आहेत माथेरानची आणि परत एकदा फॉग आलेला आहे. प्रचंड फॉग आहे. कॅमेराही मला प्रॉपर हँडल करता येत नाही आहे, खूप जास्त आवाज. आणि जो पार्टी व्ह्यू आहे एक नंबर. त्या साईडला मागे माथेरानचे गाव वगैरे आहेत. कॅमेरा खूप जास्त हलतो आहे कारण आवाज तेवढी जास्त आहे. तर व्हॉईस किती क्लिअर येतं आय डोंट नो. तुम्हाला व्ह्यू दाखवते, बघून घ्या. जे लंच आणलं होतं ते आता आपण जेवण घेतोय. चपाती, ठेचा आणि ही भाजी छान अशी चव आहे. आता लगेच जेवण घेतो. वातावरणाचं काही सांगता येत नाही. जस्ट जेवण बिवून झालेलं, फोटोशूट चालू होता आपला आणि अचानक जोरात पाऊस आला. आता हे सर्व धुकं आणि हा पूर्ण आपला ग्रुप. पावसाने परत एक अशी परिस्थिती करून ठेवली आहे. थोड्या वेळासाठी बरं वाटलेलं जरा, मान्सून होता तर, पण पाऊस तेवढाच आहे आता. गार्बेज प्लॅटोवरून आता आपण पॉईंटकडे चाललो आहे. गार्बेज पॉईंट हा जो समोर दिसतोय तो आहे गार्बेज पॉईंट. सो आता आपल्याला ही चढण चढायची आहे. अशा प्रकारची एक पायवाट आहे जी प्लॅटोवरनं या पॉईंटपर्यंत जाते. त्या पॉईंटवर ऑलमोस्ट धोका आहे. मग थोड्या वेळापूर्वी क्लिअर झालं होतं. तर इथेची वाट आहे, त्या वाटेने आपल्याला पुढे जायचं आहे.
माथेरानचा सुप्रसिद्ध पॉईंटपैकी एक गारपीट पॉईंटला आता आपण इथे पोहोचलेलो आहोत. गारपीट पठारावरून आपण पॉईंटपर्यंतचा प्रवास केला आणि तो खूपच छान असा प्रवास होता. तर आता इथे सर्वत्र धुकं पसरलेलं आहे. सो हा आहे गारपीट पॉईंट. आता ऑलमोस्ट आपला ट्रेक कंप्लीट होत आलेला आहे. तर आपल्याला जायचं आहे अमन लॉज साईडला. हवा खूप जास्त आहे. ऑलमोस्ट आपला ट्रेक कंप्लीट होत आलेला आहे. गारपीट पॉईंट कंप्लीट झालं आहे. त्यात एक माझं फोन सोडून गेलं आहे हवेच्या फ्लोमुळे. प्रचंड हवा आहे, बघू शकता. बाकीचं बघायची होऊ शकता. सो प्रचंड हवा आहे. मला कॅमेराही हँडल करता येत नाही एका हाताने. छान असं व्ह्यू आहे आता इथे. सर्वत्र धुकं आहे. सो आता इथून आपण अमन लॉज किंवा दस्तुरी पार्किंग साईडला चाललो आहे. एक 1.5 तासात आपण पोहोचू तिथे. फक्त पाऊस नाही आला पाहिजे. पण व्ह्यू एक नंबर आहे. गारपीट पासून आता आपल्याला रिटर्नमध्ये जंगल पॅच चालू झालं आहे. आता हा आपल्याला घेऊन जाणार आहे माथेरान मार्केटमध्ये. आणि हा पण बाप आहे, सिरियसली बाप आहे का, बघून घ्या. आता माथेरानचं कोणत्या तरी एका पॉईंटमध्ये. सो हा जंगल ट्रेक आहे गारपीट पॉईंटवरून माथेरानच्या मार्केटला जाण्यासाठी. आणि आता ह्या पॉईंटला इथे खाली दरीसारखं आहे. फॉग बघू शकता, प्रचंड प्रमाणात आहे. छान असं थंड वातावरण झालं आहे. असं हे माथेरान थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं का, त्याचं कारण हे आहे बघा.
पूर्ण धुकं आहे, पूर्ण धुकं. माथेरानची सुप्रसिद्ध अशी ट्रेन आपल्या समोर. ही माथेरान टू नेरळ आणि नेरळ टू माथेरान अशी रन करते. तो बऱ्यापैकी कमी पब्लिक आहे ही बघायला गेलं तर. जर तुम्ही माथेरान रोडने येणार असाल तर माथेरान नगर परिषदेनं असे जागोजागी बोर्ड लावले आहेत. त्यामुळे नक्की कोणत्या रस्त्याने तुम्हाला गारपेट बोर्डला जायचं हे समजून येईल. चहा करून आता आपण अमनगाव साईडला चाललो आहे. सो हा माथेरानचा रेल्वे ट्रॅक जो नेरळ टू माथेरान ट्रेन आता थोडा वेळ आपण पाहिली ती ह्या ट्रेन ट्रॅकवरनं जाते. आता आपण अमनगाव साईडला चाललो आहे. एक 20 मिनिटात पोहोचू. फायनली अमन लॉजपर्यंत पोहोचलो आहे. काजू कतरी ट्रॅक ऑलमोस्ट कंप्लीट झाला आहे. आता इथून आपण टॅक्सी स्टँडला जाऊया. तिथून टॅक्सी करून नेरळ स्टेशनपर्यंत पुढे येऊ एकदा परत माथेरान फिरायला. आता हे स्वीट संपवतो. माथेरान फिरण्यासाठी ही रिक्षा आणि घोड्यांचाही पर्याय इथे उपलब्ध आहे. सो आतमध्ये ई रिक्षांना आता अलाउड केलं आहे. सो ह्या ई रिक्षा आहेत. ह्यांचा रेट बघून घ्या.
तो फायनली पूर्ण ट्रिप एंड करून नेरळ जंक्शनला पोहोचलो आहे. कोकिला आहेत भरपूर, आवाज करतात. तो इथूनच ती माथेरानची मिनी ट्रेन चालू होते. हे नेरळ जंक्शन, त्या कोचेस आहेत. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि काही क्वेरी असल्यास, काही क्वेश्चन असल्यास मला कमेंटमध्ये नक्की विचारा. चला, बाय बाय.